हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रानमेवा. तर चला मैत्रिणींनो, आज बाजरीला पाणी द्यायचं काम चालू आहे आणि तनुष पप्पा पाणी देतात. ह्या बघा अशा भेगा पडल्यात, उन्हामुळं खूप पाणी लागतंय. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा अशा भेगा पडल्या, 2-3 दिवस झालेत पाणी देऊन आणि पाणी बघा असं आलंय. आता इथं पाणी, ज्या ठिकाणी पाणी जातं तिथं बाजरी मोठी मोठी, आणि जिथं नाही जात अशा ठिकाणी पाणी जात नाही. आता इथं पाणी आहे आणि इकडं पाणीच नाही आहे. तर दाखवते मी तुम्हाला आमची बाजरी आणि साईडचा व्ह्यू. इथं नारळाचं झाड आहे आणि इकडं ऊस आहे आणि चाललंय पाणी द्यायचं. मोठी झाली बाजरी काही ठिकाणी, काही छोटी. असं पाणी पडतंय. हे बघा इथं ऊस, आणि ऊसात हरभरा लावला यांनी. आमच्या शेजारचं आहे, आमचं नाही. आणि तिकडं केळीचं केळीचे झाड आहेत. पहिली तर केळी होत्या आणि आता ऊस लावून त्यांनी हरभरा केला. आणि हे पाणी कसं येते, छान मस्त. हे बघा आमच्या गावाकडचा व्ह्यू, ते आमचं घर. आणि इथं एक नारळाचं झाड आहे, जांभळीचे. हे शेजारच्यांचे. आणि हे ठिबकच्या नळ्या आहेत. पाणी कमी पडलं का लोक ठिबक टाकतात. आणि आवाज येत असेल तुम्हाला, तिकडून पाईप आहे, तिथून पाणी येतं. असं पाणी येतंय. कसं पाणी चाललंय, छान मस्त. हे बघा असं पाणी आहे, असं पाणी येते. आणि दिसणार नाहीये, त्या साईडने पाईप आहे, लांब आहे. तिथं मला जाता नाही येऊ राहिले, तिथून पाणी पडते. लय अडचण तिकडे जायला. आणि बघा व्ह्यू दिसतो गावाकडे, एकदम छान. आणि आता दुपारचे सकाळी 11 वाजलेत. आता ठिबकच्या नळ्या, थोडंसं पाणी कमी पडलं ना तर मग लोक असे ठिबक टाकतात आणि त्यांनी पाणी देतात, म्हणजे पाण्याची बचत होते. हे बघा पाणी असं पाणी पडतंय मस्त, किती छान पाणी. बोरचं पाणी आहे आमच्या, एकदम गोड पाणी, गोड. आणि इथं हरभऱ्याचं झाड. हे बघा हरभऱ्याला किती हरभरे आलेत. अजून टाळे, अजून हरभरे बनायचेत. सगळं हरभराच येतं. हे पा, हे बघा हरभरा सगळं. चला तर मी आता थोडासा टाळ घेते खायला तनूला. मी तर नाही खात, बाळ आहे त्याच्यामुळं थोडासा घेते. आमचा नाही, शेजारच्यांचा आहे, पण घेते थोडासा. असा मस्त भाजायला लोकाचा आहे, आपल्याला काय करायचं जास्त घेऊन. हे बघा टाळ. आणि हा पाण्यात इथं धुते, म्हणजे त्याच्यावरली आंबे का सगळी निघून जाते, कुणी उलत नाही. तर असं धुवून घेते मस्त. आम्ही लहान होतो ना, तेव्हा काय करायचो, असं पाण्यात भिजलं का असं एकमेकाच्या अंगावर असं शिंपडायचं. हे बघा असं खूप मजा यायची. मला तर खूप आवडतो खायला, स्पेशली मला, पण नाही खाता येणार बाळामुळं. हे बघा असला टाळ. हे बघा मैत्रिणींना, हा ऊस आहे आणि ऊसामध्ये हरभरा केलाय. आणि हे झाड दिसतंय का, हे राजगिऱ्याचं आहे. अजून ओललंय हे, आणि याच्यात बी येतं आणि ते हातावर चोळून त्याचा राजगिरा तयार करते. बघा नवरात्रामध्ये आपण भाकरी करतो राजगिरीच्या, काय म्हणते त्याला, दसम्या. हा राजगिऱ्याचं झाड. हे बघा असं, याच्यात भरपूर होता, पण ते
तोडून न्यायला वाटतंय त्यांनी. एकच झाड राहिलं तेवढं दाखवते. असं झाड असतं आणि त्याला असं हिरवं हिरवं येऊन नंतर रेड होतं आणि नंतर वाळल्यावर त्याच्यातून असं बारीकसं बी पडतं. नाही दिसू राहिलं हे. आणि इथं हावरी आहे. हावरी म्हणजे तीळ. ही हे बघा, याला ही हावरी येते. हे याच्यात हावरी असते. दिसली ना हावरी? ही वाळली का मग त्याच्यातून हावरी बी निघते. नाही नाही, हे बघा तुम्हाला दाखवते मी. एक मिनिट. हे बघा याच्यात, हे बघा हावरे. ही हावरी. ही अशी हावरी निघते आणि हावरीचं झाड आहे. खालून पसरून अशी छोटे 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 त्याला हे येतं, बी येतं आणि ते वाळलं का नंतर मग ते उन्हात वाळू घालून ती अशी पडती. हे बघा यात हावरी निघतीये. हे बघा अशी हावरी, बारीक बारीक हावरी येते. अशी ही कच्ची अजून हिरवी आहे. ही वाळली ना पण ते पूर्ण व्हाईट होऊन जातं आणि मग उन्हाने हे होतं. हे बघा अशी हावरी असते याच्यात. चला आता मी चालले घरी हरभरा घेऊन. तनू येईन तेव्हा खाईन. बघा आमच्या पपई पिकली आहे. थोडासा डोळा पडलाय तिला आणि आता हे तोडू राहिले. तर बघा किती पपया आलाय. छान. हे बघा आमच्या डाळिंबाच्या झाडाला फुल आलंय. अजून 2-3 आले. तर खाऊन टाकलेलं बी डाळिंब होतं आणि त्याचं बी टाकलं होतं आणि मोठं डाळिंब झालंय. 2-3 वेळेस डाळिंब पण येऊन गेलेत. आणि शेवग्याचं झाड. आणि आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि असं वाटतंय थोडंसं. चालतं मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.